आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची एक बैठक सुरू आहे। अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज दयाकर। मनोज, या बैठकीला सुरुवात झालेली आहे का? कोण कोण बैठकीला उपस्थित आहेत आणि बैठकीचा अजेंडा काय? नक्कीच आपण मिळता मराठा समाज समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मंत्रालयामध्ये ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून 6व्या मध्यवर्ती ही बैठक सुरू आहे आणि यासाठी आपण मिळता राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित मध्ये आहे आणि त्यांची या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। ज्या प्रकारे मराठ्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मिळता या प्रश्नांसंदर्भात ही मराठा समाजाची जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपण मिळता विखे पाटील यांच्यासोबत ही बैठक दिली आहे आणि त्यांची ही बैठक ही सुरू आणि या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मॅडम, या बैठकीला उपस्थित कोण कोण आहे? आपण या ठिकाणी बघितलं तर मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि तसंच आपण मिळतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलवली होती। त्या या बैठकीला उपस्थित आणि याच्यामध्ये आता आपण मिळतं 20 ते 25 मिनिटं झालेली बैठक सुरू होऊन आणि या बैठकीमध्ये चर्चा ही सुरू आहे। पण अद्याप या बैठकीमध्ये काय काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण की आपण मिळतो सातत्याने मराठा हे समाज हे आक्रमक होताना पाहताना दिसत आणि त्यानंतर ही पुन्हा एकदा बैठक बोलवली आहे आणि या बैठकीतून काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार। निश्चितच या बैठकीमधनं काय तोडगा निघतो, कारण मागण्या अनेक आहेत मराठा समाजाच्या, त्यामुळे बैठकीकडे आणि या बैठकीमधनं जे तोडगे निघतील त्याकडे लक्ष असेल। अपडेटसाठी आपल्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद मनोज, दिलेल्या माहितीबद्दल।